मुंबईच्या कांदिवली इथं जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन आमदार आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेला प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक धर्मेंद्र काळेंच्या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं। या कार्यक्रमाला अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित डोंबिवलीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंनी जनता दरबार घेतला आहे। नागरिकांच्या समस्या जाणून घेत समस्यांचं तत्काळ निवारण करण्यासाठी जनता दरबार घेण्यात आलाय। शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे। सकाळी 11 वाजता राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। या बैठकीला राज्यातील सरचिटणीस नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये राज्यातील पक्ष संघटनेतील बदलांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेत एका फोटोवरून वाद झालाय। खैरुन्निसा हुसैन यांच्या दालनामध्ये पतीचा फोटो लावल्यानं भाजप आक्रमक झाली होती। पती अकबर हुसैन तडीपार असल्यानं भाजप आक्रमक झाली होती। दरम्यान यावेळेला एमआयएमच्या गटनेतृत्वानं हस्तक्षेप करत खैरुन्निसा यांना फोटो हटवण्याचे निर्देश दिलेत आणि त्यानंतर खैरुन्निसा यांनी दालनातील फोटो हटवलाय। पश्चिम आशियातील युद्धामुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांना मोठा दिलासा दिलाय। आता व्यावसायिकांना त्यांच्या सरासरी मासिक गरजेच्या अतिरिक्त 20% व्यावसायिक एलपीजी कोटा उपलब्ध करून दिला जाणार आहे। या निर्णयामुळे आता एकूण पुरवठा 50%वर जाईल। केंद्राच्या निर्णयामुळे गॅस तुटवड्यामुळे बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या हॉटेल्सना मोठा आधार मिळाला। महाराष्ट्र सरकारने विक्रेत्यांना अंड्यांवर एक्सपायरी डेट टाकणं अनिवार्य करावं अशी मागणी केली जाते आहे। उत्तर प्रदेशमध्ये अंड्यांवर उत्पादन आणि वापराची अंतिम मुदत टाकण्याची सक्ती 1 एप्रिलपासून केली जाणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं असा निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये लिंबू महाग झाली आहेत। किरकोळ बाजारामध्ये लिंबू आकारमानानुसार प्रतिनग 10 रुपये, 12 रुपये आणि 15 रुपये दरानं विकले जात आहेत। त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सध्या आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका लिंबाला सुद्धा बसलाय। लिंबू उत्पादकांकडून दलाल साधारणतः 80 ते 85 रुपये प्रति किलो दराने लिंबाची खरेदी करत आहेत। सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण सुरू आहे। सोनं 3,800 रुपयांच्या घसरणीसह 1,48,000 पोहोचले तर चांदीच्या दरातही 7,000ची घट झाली आहे। युद्धाची तीव्रता कायम राहिल्यास दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे। मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच वाढलेल्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांवर आता डिझेल दरवाढीचा ताण बसण्याची शक्यता आहे। देशभरातील मच्छीमार संस्थांना पुरवण्यात येणाऱ्या डिझेलच्या किमतीमध्ये प्रति लिटर सुमारे 22 रुपयांची वाढ करण्यात आली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। आखाती देशातील युद्धामुळे साखरेच्या दरामध्ये घसरण झाली आहे। इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे साखर निर्यात ठप्प झाली आहे। मात्र देशात साखरेचा मुबलक साठा असल्यानं दरामध्ये घसरण झाली आहे। मार्केट यार्डात साखरेच्या क्विंटल मागे सुमारे 100 रुपयांची घट झाली आणि यामुळे पुढील महिन्यात साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षांपर्यंत वाढवण्याचा आग्रह भाजप नेत्यांनी धरलाय। सर्वसाधारण सभेमध्ये या ठरावाला मंजुरी दिली आहे। यावर आता शासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय। कोकणवासियांना सेवा देणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर गेल्या 6 वर्षांपासून बंद आहे। या बंद केलेल्या रेल्वे गाड्यांच्या वेळेमध्ये उत्तर भारतात जाणारी दादर गोरखपूर ही विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येत होती। मात्र ही रेल्वे गाडी आता कायमस्वरूपी करण्यात आली आहे। रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे कोकणवासियांनी संताप व्यक्त केला आहे। एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसेसमुळे महामंडळावर मोठा भार पडतो। या बसेसमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळानं राज्य सरकारकडे 3,42,00,000 फंडाची मागणी केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। मुंबई लोकलमध्ये लवकरच महिलांसाठी स्वतंत्र गुलाबी डबा सुरू केला जाणार आहे। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शासनानं हा निर्णय घेतला असून रेल्वे विकास महामंडळाला याबाबत पत्र पाठवलं जाणार आहे। दररोज लाखो महिला लोकलने प्रवास करतात। महिलांना गर्दीतून प्रवास करावा लागतोय आणि त्यामुळे सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। रेल्वे विभागाच्या शून्य आधारित वेळापत्रक धोरणामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या तर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग रद्द करण्यात आले। राज्यांतर्गत रेल्वे गाड्या बंद केल्या असल्या तरी उत्तर भारतासाठी मात्र मुंबईतून रेल्वे गाड्या सोडण्यात येतात आणि त्यामुळे राज्यातील प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय।
मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. बेस्ट आणि बुलेट ट्रेन प्रकल्प यांना थेट जोडण्याचं विचाराधीन आहे आणि यामुळे प्रवाशांना बुलेट ट्रेन स्थानकापर्यंत पोहोचणं अधिक सोपं होणार आहे. जुन्या वाहनांवर आता दुप्पट कर आकारण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या स्क्रॅपिंग पॉलिसीमुळे जुन्या वाहनांवर ग्रीन टॅक्स दुप्पट करण्यात आला आहे. त्यामुळे BS1 आणि BS3 वाहनांचं नूतनीकरण महागणार आहे. 15 वर्षांवरील वाहनांवर मोठा कर बोजा वाढणार आहे. त्यामुळे जुनी वाहनं स्क्रॅप करून नवी गाडी घेणं अधिक फायदेशीर ठरणार आहे. तर नव्या वाहन खरेदीवर 16 ते 25% कर सवलतही मिळणार आहे. RTEद्वारे 25% प्रवेशातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाच्या आदेशानंतर मागे घेण्याची नामुष्की शिक्षण विभागावर ओढवली आहे. त्यामुळे आता 3 किलोमीटर पलीकडच्या शाळांमध्येही RTE अंतर्गत प्रवेश होऊ शकणार आहे. राज्यभरात निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे मुंबईमध्ये मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र येत्या आठवड्यात पुन्हा वातावरण तापणार आहे असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. 23 आणि 24 मार्च रोजी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये वातावरणासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय. नवी मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका 18 महिन्यांचा ॲक्शन प्लॅन राबवणार आहे. महापालिका या प्लॅनद्वारे 7 तत्वांमध्ये काम करणार आहे. शहरामध्ये सेन्सरचं जाळं पसरवलं जाणार असून कुठून प्रदूषण होतंय, प्रदूषणाचे हॉटस्पॉट कुठले याची सखोल माहिती घेऊन उपाययोजना करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने विक्रेत्यांना अंड्यांवर एक्सपायरी डेट टाकणं अनिवार्य करावं अशी मागणी केली जाते. उत्तर प्रदेशमध्ये अंड्यांवर उत्पादन आणि वापराची अंतिम मुदत टाकण्याची सक्ती 1 एप्रिलपासून केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं असा निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरते आहे. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे. आगामी काळामध्ये 6000 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.